नमस्कार मंडळी, गुजमनाचे या चॅनलमध्ये मी आपले खूप स्वागत करते. मला सांगा, पाणी हा घटक आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हो? खूप तहान जेव्हा लागते तेव्हा कसा आपला जीव कासावीस होतो, पण पाण्याचा एक थेंब अमृतासमान वाटतो की नाही? मग आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण नेहमी बाहेरून पिण्याची पाण्याची बाटली विकत घेतो. पण मंडळी, मला सांगा, त्या पाण्याच्या बाटलीचा टोपणाचा रंग आपण कधी पाहतो का हो? कारण ही गंमत आहे ना, त्या बाटलीच्या टोपणात असते. तर ह्याचा आपण अभ्यास केल्यावर आपल्याला समजते की आपण जे बिसलरीचे पाणी पितो ना, त्या बिसलरीच्या पाण्याच्या बाटलीच्या टोपणात याची खरी मजा आहे. चला तर मग पाहूया आपण काय आहे ही मजा. याचा अर्थ, बाटलीच्या टोपण्याचा रंग हिरवा दर्शवत असेल तर ते पाणी चवदार आहे, चवीसाठी वाढवलेले आहे, पिण्यासाठी सुरक्षित आहे, परंतु ते खनिज पाण्या इतके शुद्ध नाहीये. दुसरं, त्या बाटलीच्या टोपणाचा रंग निळा असेल म्हणजेच पाणी पूर्णपणे नैसर्गिक आहे. हे सहसा नैसर्गिक झऱ्यांमध्ये येते. फायदेशीर खनिजांनी समृद्ध असते हे पाणी. तिसरा, त्या बाटलीच्या टोपणाचा रंग जर काळा असेल तर ते पाणी अल्केन पाणी असते, ज्यामध्ये खनिजे आणि पीएच जास्त असते, जे बहुतेकदा खेळाडू किंवा आरोग्याविषयी जागरूक व्यक्ती पसंत करतात, कारण ह्याची किंमत खूप असते. पुढचा, त्या बाटलीच्या टोपणाचा रंग पांढरा असेल म्हणजे प्रक्रिया केलेले किंवा फिल्टर केलेले पाणी हे आपण सहसा वापरतो. ते पिण्यास सुरक्षित आहे, परंतु त्यात आवश्यक खनिजे नसू शकतात. पुढचा, हे जे खालचे मी सांगते ते रंग आहेत ना, ते सहसा लोक वापरत नाहीत, पण ह्या आपल्याला माहिती असावी म्हणून मी सांगते. लाल रंगाचे टोपण असणारी बाटली, विशेषतः खेळाडू किंवा फिटनेस प्रेमींसाठी इलेक्ट्रोलाइट पाणी, यालाच वर्धित पाणी असेही म्हणतात, हे लोक त्याचा जास्त वापर करतात. पिवळ्या रंगाचे टोपण असणारी बाटली, जीवनसत्वांनी समृद्ध पाणी, जे ऊर्जा वाढवण्यासाठी व निरोगीपणाला आधार देण्यासाठी जीवनसत्वांनी व इलेक्ट्रोलाइटनी भरलेलं आहे. मग मंडळी, आता पाणी पिताना नक्की पाण्याच्या बाटलीचा रंग बघा हं, आणि माझा व्हिडिओ पहा. आपण कोणते पाणी पितो हे ओळखा. पाणी पित राहा. पाण्यामुळे खूप अडचणी येऊ शकतात हो मंडळी. त्यामुळं मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझ्या गुजमनाचे या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. खूप